ओके ओके ओके, मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा खरं तर एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो खरं तर इंग्लिशमध्ये आहे. माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. ओमकार. हॅलो. सकाळी सकाळी उठून तू वेगळा निकाल बघितलेला आहे आणि ज्याच्यामुळे तुझं डिप्रेशन हॅज सेट इन. अरे माझं सो त्याच्या आय गेस. आधीपासून डिप्रेशन आहे सेट इन यावेळेस, कारण माझी उशी नव्हती. माझी उशी मिसप्लेस झाली आहे आणि त्यामुळे माझा खांदा दुखतोय, जेवढा जस्ट जसप्रीत बुमराचा पण दुखतोय. पण नेव्हर माइंड. जस्ट +30 प्रॉब्लेम्स. येस. एनिवे. सो काय म्हणजे एक्झॅक्टली आपण असं बेसिकली ह्या एपिसोडमध्ये दीड गेम वीक डिस्कस करणार आहोत. करेक्ट. कारण प्रीमियर लीगने ठरवलं की अभी मचाएंगे भसाड. सो मला मला भसाड. मला हा फील येतोय रे. तो आपण कॉलेज फेस्ट नंतर हिशोब लावायचो ना, हा. तो की वाला कोण फील कुठे येतोय काय या कसं एपिसोडचा. गेलं. हा. हा. नेमकं काय काय झालं बरं सांगा. तिकडे तर मी नव्हतोच वगैरे, हे खूप होणार आहे आज. पण हो हो हो. तेच झालंय, कारण एक डिसेंबर एंडचा कॉलेज फेस्ट इव्हेंट जो असतो तेच ज्याचा करून झालंय आत्ता 26 तारखेपासून आजपर्यंत. एंड ऑफ द हिशोब असा हवेवर स्टील आहे की लिव्हरपूल इज ऑन टॉप ऑफ द टेबल ॲट द हम्म. एंड ऑफ 2024. सो लेट्स हम्म. स्टार्ट विथ देम. लिव्हरपूल इन दिस गेम वीक. सो लिव्हरपूल बद्दल बोलायचं झालं तर लोक युजली म्हणतात अरे आज मोठा गेम काय आहे का का नाही. तो युजली आपण वी स्टार्ट द एपिसोड विथ मोठा गेमचं डिस्कशन. पण असं झालेलं आहे की गेम वीक 18 पूर्ण झालेला आहे जो अर्धा आपण डिस्कस केलेला. गेम वीक हम्म. 19 अर्धा झालेला आहे. आणि इट इज ऑल ओव्हर द प्लेस. आय डोंट थिंक सो प्रीमियर लीगला पण असं एंड ऑफ द लीग कळणारे अरे अरेच्या 2-3 मॅचेस राहिलेच वाटतं करायचे. कारण डिसेंबर गोंधळ इज हॅपन अँड दॅट इज वाय वी आर हॅपन लाईक दिस इन दिस एपिसोड. तर सर आपला एपिसोड असा ऑल ओव्हर द प्लेस होणार होता. सो वी डिसाइडेड यू नो वॉट माइट एज वेल गो अकॉर्डिंग टू द टेबल. तर Yes. काय काय टीम्सचे 18 आणि 19चे दोन्हीचे गेम वीक्स चे गेम्स झालेले आहेत. काय काय टीम्सचे नाही झालेले आहेत. सो म्हटलं की लेट्स गो ॲज पर द टेबल. सो वी डिसाइडेड चल आता लिव्हरपूल आहेत चुकून माकून टॉपला पोचलेली. तर त्यांच्या दोन गेम्स बद्दल डिस्कस करू. लिव्हरपूल लिव्हरपूल आणि त्यांची 22 पॉईंटची जी आता डिसेंबरमध्ये लीड आहे ती. 22 पॉइंट्स नाही रे तुझं मॅथ्स जरा जरा चुकलंय का? 8 नाही, जरा पॉइंट्सचीच आहे रे. जरा एक्झॅजरेट केलं मी. पण कारण ती वाटताना 22 पॉईंट्स वाटतीये. हो 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 ती कारण ठीक आहे, आपण काही जिंकू, चालू त्यांचं. कोणीतरी जिंकेल आणि ते हरतील, तर त्याच्या उलटच होत चाललंय. पण एनिवे, आता त्यांच्यावर आधी फोकस करूया ज्यांनी त्यांच्या दोन्ही गेम्स खूप इझिली जिंकल्या. हो टू अ पॉइंट वेअर लेस्टर लिव्हरपूल चालू होती मॅच. आणि मी म्हंटल की काय व्हॉट इज द पॉइंट ऑफ वॉचिंग दिस मॅच ना. की ठीक आहे ना लेस्टर कन्सिडरिंग देअर फॉर्म लिव्हरपूल मारेलच त्यांना. फर्स्ट नोटिफिकेशन लेस्टर 1-0 अप. धडाधड जगातले सगळे आर्सेनल फॅन्स अँड चेल्सी फॅन्स व्हेरी मच लाईक मी बघायला लागले. आणि हेट वॉच एवढा अनसक्सेसफुल झालाय तो की त्यांना त्यांना 3-1 कन्व्हिन्सिंगली 3-1 मारलेलं आहे. हा. आणि त्यात एक मोहम्मद सला ॲज युजल. मोहम्मद सला क्रिएट. ॲज युजल. हे हो समरी ऑफ द प्रीमियर लीग आहे फ्रॉम टू हो थाउजंड सेव्हन्टीन टू नाव. हो म्हणजे इट्स गेटिंग अ बिट प्रेडिक्टेबल ऍट दिस पॉइंट की म्हणजे लिव्हरपूल जिंकते का कारण त्यांच्याकडे मोहम्मद साला आहे. इन ऑल ऑनेस्टी हा गेम वॉज इनिशियली जेन्युइनली जेव्हा जॉर्डन आयुने स्कोर केला आधी जेन्युइनली वाटलेलं की लेस्टर विल ऍटलिस्ट कम अप विथ अ पॉइंट फ्रॉम दिस. मग त्याच्यानंतर ॲज फर्स्ट हाफच्या एकदम डेथ एंडला कोडी गॅक्पोने स्कोर केला. आणि मग हा. सेकंड हाफमध्ये लिव्हरपूलवर कम्प्लिटली डिफरंट साईड म्हणजे इट्स अ सरप्राईज दॅट देवर नॉट लाईक 3-4-5 गोल्स पण अप हे ॲट. लिव्हरपूल कायम करतात ना. इफ दे आर डाऊन बाय अ गोल, दे जस्ट नीड टू या. गेट अ स्निफ ऑफ इट, की येस आर येस वी इन येस. द गेम. आणि इफ दे गेट इट, दे डिस्ट्रॉय यू. या. आणि ते कायम हेच करतात. ते लाईक दे माइट बी लाईक 1-0 डाऊन होते, 1-1 केला जर फर्स्ट हाफ मध्ये, तुम्ही 4 गोल हो खाणार. हो हो इफ हो. इफ दे आर डाऊन इफ दे आर डाऊन ती 3-1, 3-0 अँड दे स्कोर 1 गोल, दे गेट कम बॅक अँड गेट अ ड्रॉ. त्यांना इट्स लाईक फर्स्ट हाफ. इट्स लाईक अन एन्शियंट सेइंग ना द वर्स्ट थिंग दॅट यू कॅन डू ॲट अँफिल्ड इज स्कोर फर्स्ट. तसं आहे. करेक्ट.
apart from just turning up, that is the worst thing that you can do at Anfield. But हा. yeah, I mean, Liverpool with a massive lead in the league by a good 8 points and a game in hand. सो ते एक हम्म. आहे आणि त्यांचा दुसरी म्हणजे गेम वीक 19ची मॅच होती वॉज अ वॉकओव्हर बेसिकली म्हणजे वेस्ट हॅम हा. डिसाइडेड टू नॉट टर्न अप टू बी व्हेरी ऑनेस्ट आय थिंक ओनली वन प्लेअर फ्रॉम वेस्ट हॅम टर्नड अप कुडूस जो तुला माहितीच आहे की माझ्यासाठी तर तो फ्युचर हा ऑडिशन करतोय. ऑडिशन करतो तो तो आर्सनलचे ऑडिशन करतोय. हा. आर्सनलचेच ऑडिशन करतोय तो तसं आहे ही डिड हॅव ग्रेट मोमेंट्स इन द गेम त्याच्यात एक त्याचा हेडर ऑन द क्रॉसबार पण आहे सो बट देवर ऑलरेडी 4-0 डाऊन बाय दॅट टाइम तसं आहे हम्म. आणि आयडियली टू बी व्हेरी ऑनेस्ट आय वुडंट कॉल इट अ ग्रेट गेम बाय सला बिकॉज ही मिस्ड ॲटलिस्ट 3 to 4 चान्सेस ॲटलिस्ट 3 चान्सेस दॅट आय कॅन रिकॉल म्हणजे नाही, दिस पण हे आपण गेम कायम बोलत बसतो, हे आपण कायम बोलत हो बसतो की ही हॅड अ बॅड गेम, बट इन अ बॅड गेम ही हॅज अ गोल अँड असिस्ट. सो येस या सो याच्यात तर त्यांनी दोन आहेत आता, राईट? हो 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 इन द वेस्ट हॅम गेम ही हॅड टू असिस्ट अँड अ गोल. येस सो इट टू जस्ट असिस्ट अँड अ गोल keeps on giving. Even on a bad day, on a good day he'll just destroy you. हो आणि या प्लेयरला आत्ता शाश्वती नाहीये की हा नेक्स्ट इयर खेळणार आहे का नाही. तर Exactly. So नेहमी what else does he have to do to get that Liverpool contract at this moment of time? Or are the Liverpool management एवढे ढीट आहेत की नाही म्हणजे तू काय काही कर आमचे टर्म्स हेच आहेत तू हे एक्सेप्ट केले तरच राहा नाहीतर जा पण सो त्याचे हु इज कंटेम्पररीज लुझिंग सगळे, देअर त्याचे सगळे कंटेम्पररीज आणि त्याच्या आजूबाजूला 1-2 वर्ष लहान असलेले जे प्लेयर्स आहेत, दे आर हा ऑल इन देअर डिक्लाइन राईट नाव. हो 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 आणि मग हे दिसतंय, विजिबली दिसतंय. डिब्रोना इज नॉट द सेम गाय. नो नॉट एट ऑल अँड लाईक दोज 30+ क्रिएटर्स आर ऑल गॉन, 30+ अटॅकर्स आर ऑल इन डिक्लाइन. आणि हो साला जस्ट रिलेंटलेसली त्या लेवलला करत राहतोय परफॉर्म. आणि आणि त्याचा पेस पण नाही कमी झालाय रे म्हणजे कसं असतं युजली एट दॅट एज और एज नाही म्हणतात आय डोंट नो एजच ना की यू सी लाईक ऍटलीस्ट द पेस गोइंग डाऊन और समथिंग बिंग ऑफ द हा, ओनली ते थिंग यू ऑफ यू अबाउट हिम इज की तो हॅट्रिक नाही मारत आहे तो एक दोन गोल्स मारतोय आणि विच इज गुड इनफ फॉर द विन आय डोंट नो वॉट एल्स द लिव्हरपूल मॅनेजमेंट एक्सपेक्ट्स फ्रॉम हिम ऍट दिस पॉइंट बरोबर, लाईक त्या एजला तू म्हणलास ते बरोबर आहे, पण ऍट दॅट पॉइंट यू गिवन अप अ लिटल बिट ऑफ स्पीड फॉर रिस्पेक्ट, राईट? हा You can get away by being like that one click slower, because the opposition respects you so much that they are also slower around you. So तर नाही, हे होतं, हे जेन्युइनली हो होतं. लाईक यू डोंट वॉन्ट टू बेसिकली गेट ऑन द रॉंग साइड ऑफ अ मेसी इवन ऑन अ डे लाईक दिस, नो बट राईट? आणि क्लिअरली वेन रोनाल्डो केम बॅक नो बडी रिस्पेक्टेड हा, नाही, आणि मला सालाबद्दल हे एक म्हणायचं आहे, विच इज अ हार्ड थिंग फॉर मी टू से. बट द मेसी रोनाल्डो एराचा, ऑन द स्टार्ट ऑफ दॅट एरा, ड्युरिंग 2007, 8, 9 सीझन्स, हा one player missed out to be in that conversation because of how ridiculously good these ridiculously two good were. Messi and but okay let's have this थांब conversation थांब then थांब, लेट मी हा फिनिश माय sorry हा कॉन्व्हर्सेशन हा ॲटलिस्ट. हा. हा 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 बट हा, मी चालू पण नाही केलं भाई. तर on that side, on the beginning of that era was Thierry Henry. On this side, at the decline of Messi, Ronaldo is Salah. And that comparison now feels valid. He's now scored more हो goals and assists than Henry did. 100 goals at Anfield, I think, recently completed. या पण तो स्टॅट थोडासा चुकला होता. तो आता बरोबर आहे, पण तो आधी हो चुकला होता. कारण इट वॉज 100 होम गोल्स इन द प्रीमियर लीग. हा त्यातले 2 गोल चेल्सीसाठी आहेत. चेल्सीसाठी आहेत पण नाही मला एनिवे, तेच बट कॉन्व्हर्सेशन लाईक हे या सो करायचं होतं हे मला खूप लाईक दिविज स्पेशली हे चिडवताना म्हणतो की ऑफकोर्स इज बेटर देन ऑनरी, राईट? लाईक ॲज अ हो बँटर, बट ही इज, आय थिंक, यू कांट कम्पेअर अक्रॉस एराज, बट ही इज like the same level of importance to his team and हा the same level of importance to the league and the same level of impact to the league, if not more. कारण ते नंतर लाईक इंडिव्हिज्युअल इम्पॅक्ट बघायला गेलास तर हो, आता नंबर वाईज इज सरपास्ट ऑनरी. या बट यावर्षी लीग जिंकल्यानंतर ही इक्वल हिम, नो? या मे बी
He'll equal him Uh, with 2 league titles, right? two That league that's all he titles, can yes. do. So My point is, if we bring him to the conversation of Messi and Ronaldo, which is a fair conversation, do you think him being in Spain would have had him on the Ballon d'Or list very much like Messi and Ronaldo? वेल मी याच्यावरती जी कॉमेंट करणार आहे ती फुटबॉल रिलेटेड नाहीये. Oh, okay. Oh, so we are talking about Mo, short for Mohammad Salah. Okay, got it. येस येस. Fair. यू We can यू end the हा. conversation there itself. कारण आय थिंक लाईक अन अनस्पोकन क्रायटेरिया इन हाऊ दोज वोट्स आर गॉन इज ते ज्युरी जे असतात ते शेड कार्ड घेऊन बसलेले असतात, ह्यात हो वादच हो हो. नाहीये. ओके. There's no two ways सो about it. आणि लाईक नो पॉइंट आर्ग्युइंग दॅट ऑल्सो दॅट हे रिच वाईट पीपल इन पॉवर पोझिशन्स आर रेसिस्ट, हे आता 2025 मध्ये परत स्टेट करायला काहीच हरकत नाही. लाईक ही कुड हॅव वन इट इन 2022 वेर ही वॉज द बेस्ट Yeah. प्लेयर. पण ते तेव्हाही रोनाल्डो आणि मेसीला देत बसले होते. हो, कारण त्यांच्याकडे साला अजून साला डझंट साला डझंट त्यांच्या विन इट. रंगाचा कोण नव्हता ना. Salah doesn't win it for winning the Premier League. Salah doesn't win it for winning the Champions League. Salah doesn't win it for taking Egypt to the या AFCON finals. But Rodri wins it, right? It's ठीक आहे. म्हणजे लाईक ते इट्स लाईक एनी अवॉर्ड्स, यू डोंट हॅव टू टेक देम सिरियसली. वी नो या हू द प्लेयर्स वी रिमेंबर विल बी. या सो अँड साला इज Anyway, डेफिनेटली वन ऑफ दोज but प्लेयर्स. सो one of his teammates is 99% heading to Spain because news has come out that Trent Alexander-Arnold has refused to sign for Liverpool contract extension and is in talks with Real Madrid as we speak. क्या So बात है. आपण Fabrizio नाही आहोत, so we cannot here we go that news. हां. But rumors are that he is heading to बट वी कॅन Spain. ऑलवेज चला. यर्विगोचं मराठी व्हर्जन चला करूया हा. चला बसूया वॉट चला चला. चला नुसतं चला. हा चला असं आहे ते. सो चला तसं फॉर अ आहे रिझन. चला फॉर अ रिझन बट but एनिवे. yeah so with या. that with those two victories Liverpool sitting very comfortably at the top of the table, 18 games played, 45 points, but surprise surprise, who's at second? द Nottingham ओनली टीम Forest. चॅलेंजिंग फॉर द टायटल दिस इयर. The only team that has defeated Liverpool at Anfield. So, respect to their name has to be given. Nottingham at 19 games with 37 points, winning their last two games. And quite honestly, the first game was against Spurs. So, that was an हा. easy walk. पण नाही नाही, दॅट वॉज अ स्पर्स दॅट हॅड लॉस्ट द प्रिव्हियस गेम. सो Yes. So ट्रिकी मॅच होती. anything can happen वाला anything can happen वाला स्पर्स होतं. हा. त्याच्यात अँथनी एलांगाने स्कोर केलं, फॉर्मर मँचेस्टर युनायटेड प्लेयर. नाव माझ्याकडे एक स्टॅट आलेलं आहे की एव्हर सिन्स एलांगा हॅज लेफ्ट युनायटेड अँड जॉईंड फॉरेस्ट, ही हॅज हॅड मोर गोल्स अँड असिस्ट्स देन ऑल द विंगर्स ॲट युनायटेड. वाव. वाव. अँड बाय अ बिग मार्जिन. म्हणजे इट्स क्रेझी की मला अयॅक्सचेच प्लेयर्स पाहिजे असं करत करत हट्ट जो टेन हॅगने केला, अँड ऑन दॅट दे हॅव लॉस्ट युथ प्लेयर फ्रॉम देअर हो. ओन हो. अकॅडमी विच आणि आता त्या आयॅक्सच्या प्लेयर्सचे जॉब एक युथ प्लेयरच सांभाळून ठेवतोय. हो पण नेव्हर माइंड. बेसिकली. हा. सो नॉटिंगम बद्दल बोलायचं झालं तर ऑनेस्टली इवन नाव आय थिंक इट्स द सेम आर्क ॲज लेस्टर विनिंग द लीग. येस आपण येस ते येस परत येस. बघतोय. आणि देर इज एव्हरीवन गोइंग टू इज बी अ. एव्हरीवन इज हा. आजूबाजूला सगळे शेण खात आहेत म्हणून बरोबर. तुम्ही वरती पोचताय. बरोबर. तसं अँड देर इज आलेलं आहे. गोइंग टू बी अ ह्यूज सेलिब्रेशन वन्स दे गेट 3 more points. येस. हो, कारण कारण नो टीम, देर इज ओनली वन टीम दॅट हॅज बीन रेलिगेटेड आफ्टर गेटिंग relegated after 40 points. 40 points. So, So, and that was when they had 22 teams or something. I don't know. uh, पण आता in regulation games, point a game saves you normally. yes, yes, So yes, yes. 38 points saves you another point, and Nottingham Forest will celebrate like they've won something. And Yeah, that's fair, which the target is Europe, right? yeah. After which I the next think, 15 points are Europe. And yeah, now, because huh, they are competing with City at this point for the Europa spot. Uh, it has come to this now. I
सिटीला पोचायला खूप वेळ आहे आपल्याला, आपण टेबल वाईज जातोय ना. हा, टेबल वाईज जातं. म्हणजे सिटीसाठी नेक्स्ट एपिसोडला पोहोचू असं वाटतंय. करेक्ट. म्हणजे करेक्ट. इन शॉर्ट युनायटेड आपण डिस्कसच नाही करणार आहे असं झालेलं आहे. बट दॅट वॉज द फर्स्ट गेम नाही, अगेन्स्ट स्पर्स युनायटेड 1-0. इनेव्हिटेबली डिस्कस होतील, कारण पहिल्या 10 टीम्स डिस्कस झाल्या तर कोणीतरी खेळलं नसेल. त्यांचा दुसरा गेम काल होता संडेला अगेन्स्ट एव्हर्टन. इझी विन फॉर देम ॲट गुडिसन 2-0. हम्म. Nothing. Everton had no response, no reply. They were 1-0 down at halftime. Great goal by Chris Wood, and then even better goal by Morgan Gibbs White. Morgan Gibbs White, player to watch out for again in the top six teams, traditional six. टेक्निकली ही इज नॉटिंगम्स रेकॉर्ड ट्रान्सफर. Yes, yes. राईट. आणि मॉर्गन गिब्स व्हाईट वेन ही मूव्ड देअर, त्या वर्षी त्यांनी असे काहीतरी चेल्सीचा स्क्वॉडच्या साईजचा स्क्वॉड त्यांनी विकत घेतला होता. हो, हो, विच हो. इज वाय त्यांना पण तो फटका बसला मागच्या वर्षी थोडासा पॉइंट्सचा. पण हां. त्यातलं सगळं आता तर फ्लफ हॅज गॉन. द टीम इज राईट, द मॅनेजर इज परफेक्ट फॉर देम. आणि ती इट्स यू कॅन सी दॅट इट्स अ युनिट वर्किंग रिली वेल, Yes, passing yes. really well, moving the ball really well. And they have what a lot of teams in the Premier League used to have but don't anymore: Hmm. physical presence in the box Yeah. आणि पेसी विंगर, ज्यांना मॉडर्न एरा PL फुटबॉल जमतंय प्रॉपर. हो. सो एलांगा, गिब्स व्हाईट आणि वूड हे एक मस्त कॉकटेल आहे. अँड त्या साईडला हडसन ओडोय. हडसन सो ओडोय आणि मागणं ओला आईना. Ola Aina. वेट Ola Aina, मिरर. by the way, had come out on the podcast and praised Arsenal a lot. He said ki the true tiki-taka football that any team plays, it's Arsenal, not Man City. Uh, करेक्ट. तो म्हणाला, as a left back, it's a lot easier to read a Man City's game than Arsenal's game. And he said, like, downright the best player in the league right now is Bukayo Saka. तो म्हणाला मी I am afraid to go up against him वगैरे. आणि तो ऑल्सो डाउनराइट द बेस्ट प्लेयर इन अ हॉस्पिटल राईट नाउ इज बुकायो या साका. लेट्स इवन दो नॉट. रॉड्री इज इन अ हॉस्पिटल. चालेल आपण लेट्स गो देअर आता. म्हणजे आर्सेनलच आहेत थर्ड. सो साकालेस आर्सेनल. मी तुला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. एक बाळ असं बघतंय. देअर अ 2 year old किड हु इज लुकिंग ॲट द टीव्ही आणि ऑन द ग्राउंड. आणि तो त्याच्या आईला फक्त एकच प्रश्न विचार, वेर साका, वेर साका, एवढं विचारतोय. आणि त्याची आई म्हणते साका इज इंजर्ड. ते बाळ रडायला लागतं. Which is the अरे embodiment of every Arsenal fan right अरे now. माझा व्हिडिओ ऑनलाईन गेला. And that is the situation. Sakaless Arsenal, Martinelli पेनफुल. playing on the right. It is painful. इप्सविच, द गेम वॉज अगेन्स्ट इप्सविच ऍट The game होम. was against Ipswich at home. It should have आणि been मी जेन्युइनली six मी ती seven nil. बघितली मॅच. कारण मला हवं होतं की हा आज आज गोल्स बघायला मिळणार आहेत. आणि त्यांनी एक जेवढी गरज होती त्याच्यापेक्षा एकही जास्त मारला नाही. हो. अरे पण XG पण 0.99च होता. आर्सेनल हा, जनरेटेड झिरो. हा, Ipswich did 0.00. हा. So defensively we did not have a problem because there's a guy called Miles Lewis Skelly who हा. is जेव्हा साकाला पहिल्यांदा लेफ्ट बॅकला खेळवलेलं. नाही नाही, असं दर 4 वर्षांनी नाही होऊ शकत. दर 4 वर्षांनी नाही होऊ नाही बट शकत असं. नो बट आय डोंट थिंक सो ही हॅज अ गेम पुढे जाऊन. जसं युरियन टिम्बरला जेवढा पुढे जाऊन म्हणजे तो ही कॅन प्ले ॲज अ विंगर. त्याचा एवढा नाहीये पण त्याचा फिजिकल प्रेझन्स एट 18 अशक्य डूड. म्हणजे तो पण मला ते टेलॅपला वगैरे असं म्हणजे चल हट, निघ असं वगैरे पाडत डेला होता रे. डेला काही न करता सब झाला रे त्या मॅच मधनं. हो. काही न करता सब झालाय. पण एनिवे, ऍटलीस्ट तेच ना वन ते. डेला वी कॅन कंट्रोल. सो दे जनरेटेड 0.0 XG. सो काहीच केलं नाही त्यांनी. ॲज येस. युजल आर्सेनल इन द फायनल 90च्या नंतरचे नर्वी 90s ॲज युजल होतेच. पण लकीली कन्सिडरिंग द अपोनंट वॉज जस्ट इप्सविच, इट वॉज नॉट दॅट बिग अ कन्सर्न. बट द क्वेश्चन रिमेन्स, व्हॉट नेक्स्ट फॉर आर्सेनल विदाउट साका? डू वी गो फॉर कुडूस? Because by the मला way, oh, मला there is जेन्युइनली नाही news. वाटत आहे. Oh, sorry, there is news before you start. Fabio Vieira might
be called back from his loan at Porto. हो, फाबिओ विएराला बोलवा, रिस नेल्सनला बोलवा. आता कुठे पैसे खर्च करता जानेवारीमध्ये? का आपले सगळे ऑलमोस्ट मोठे सायनिंग्स जानेवारीमध्येच झालेले आहेत. असं आता नाही मिळणार काही. खूप मोठे खूप सायनिंग्स केलेत कारण समरमध्ये आणि देव नॉट वर्कड आउट. नॉट वर्कड आउट इन द सेन्स इट देव नॉट बीन इनफ इन टर्म्स ऑफ मॅन पॉवर. Fair, because we focused only on the defensive side of things. बरोबर. आणि दॅट हॅज नॉट वर्कड आउट, कारण कॅलिफ्युरी आणि विकताना फक्त अटॅकर्स विकलेत ना सगळीकडे. हो, प्रॉब्लेम तोच झालेला आहे. You सो they lost Smith Rowe, they lost Nelson, they lost Enketia, they एनकेटिया, lost Fabio Vieira. हे चार लोक गेले आणि त्यांच्या बदल्यात कोण आलं ब्रो? राया राया गॉट साइंड परमनंटली, कॅलिफ्युरी पण त्या आला आणि मेरिनो हा, आला. बरोबर. पुढं कोणीच नाही आलंय. 14, नीड अ 14. 14 बिटीन मिळत नसतात आता. ते नीड अ जानेवारी 9. मला खूप मजा येते जानेवारी ट्रान्सफर विंडो मध्ये. तुला ते कॉन्ट्रॅक्ट देत नाही तर आम्ही देतो म्हणत चालावं लागेल. एक पाऊंड जास्त डिल्युजन देऊन. डिल्युजन असावं तर असं असावं, नाही तर नसावं काही. Anyway, so Arsenal to play their game week 19 match on a Wednesday against Brentford. हम्म. So that will be the mid-season for them. Arsenal in the calendar year has the most number of points, January to December बघितलं तर, and least goals conceded in that year. हा. That is about it. तर नॉन एक्झिस्टंट 2024 नावाची ट्रॉफी आपल्याला हा मिळणार आहे. हा हा. हो, ठीक आहे. इट इज स्टील बेटर देन ऑडी कप. ओके. तो तसं आहे. मुव्हिंग ऑन टू चौथ्या प्लेसमध्ये चेल्सी पोचलेली आहे हळूच, कारण त्यांचा थोडासा क्रिसमस पिरियड वाईट गेलाय ना. हा, त्यांचा क्रिसमस पिरियड वाईट गेलेला आहे. कारण हम्म. त्यांचा बॉक्सिंग डे त्यांची डाबी रायवल होती हम्म. अगेन्स्ट फुलम. आणि कोल पाल्मर त्या पहिल्या गोलनंतर चेल्सी जस्ट फॉगॉट टू प्ले. आणि बॅक टू बॅक दोन इन द 80th मिनिटमध्ये एक खाल्ला ॲज युजल हॅरी विल्सन. आणि मग त्याच्यानंतर 90 मिनिट्स म्हणजे ॲडेड टाईममध्ये तुझ्या आवडत्या म्युनीजने पण स्कोर केला. हो, माझा आवडता मुनीज. हा, हे मात्र तू खरं आहे. तू तू खरंच फुलम नेक्स्ट इयर फुलमला सपोर्ट कर, कारण फुलम का ऍक्च्युली नाही? चांगले खेळतात. टू बी का व्हेरी नाही ऑनेस्ट, ना? दे आर ऑल्सो ग्रेट. ऑल्सो मला त्यांचं ग्राउंडही आवडतं. हो, म्हणजे ते छोटं छोटं क्रेवन कॉटेज. छोट्या ग्राउंड फक्त मला त्याचा ते. कॅमेरा अँगल अजिबात नाही आवडत. मला नाही आवडत तो कॅमेरा अँगल. कळतच नाही, म्हणजे तो पॅरलॅक्स एवढा गणतो ना, की हा. अरे हा बॉल हा का नाही डिफेंडर जाते त्या बॉलच्या पण मागे, तो बट आता ते. तो ते ते मुंबईसारखं आहे थोडंसं. ते बांधून झालं की छान होईल. सो पण नाही नाही. चेल्सीबद्दल अजून मला दोन गोष्टी बोलायच्यात की एकतर कोल्ड पाल्मरचं थोडंसं लूक पाल्मर झालंय बिकॉज लूक वॉर्म परफॉर्मन्सेस. वा 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 हो वा. हो 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 आणि हो हो हो. आणि दोन गेम्स जे आत्ता त्यांच्या रिसेंट दोन गेम्स झाल्या त्यात एक ड्रॉ आणि एक डिफीट हॅज पुट देम इन अ प्लेस वेअर देव नाव ड्रिफ्टेड अपार्ट फ्रॉम येस. लिव्हरपूल. आणि या या त्यांचा गॅप आता विथ द सेम नंबर ऑफ गेम्स प्लेड इज 10 पॉइंट्स, 10 पॉइंट्स. 10 पॉइंट्स. या. इन्सेन आहे हे, इन्सेन. हो पण मी आत्ता हे टॉप फोर ची दशा बघता असं वाटतंय नॉटिंगम विथ वन गेम प्लेड एक्स्ट्रा. बाकी तिघांच्या हो. 18 झाल्या आहेत आणि आर्सनल चेल्सी विल प्ले नाव. या या राईट. या चेल्सी प्लेज टुनाय म्हणजे मंडे नाईट अगेन्स्ट इप्सविच. सो हा. बेसिकली अगेन चेल्सी विन वी कॅन जस्ट अज्युम. चेल्सी विन वी कॅन जस्ट अज्युम. Chelsea win, we can just assume. आणि आर्सेनल प्ले ब्रेंटफोर्ड ॲज मेन्शन. सो आहे, म्हणजे तो हा. टॉप फोर इज गोइंग टू गेट आयसोलेटेड असं वाटतंय मला तो टॉप व्हेरी फोर सून. थोडासा आयसोलेट होईल. नाव वी हॅव रिच्ड मॅन सिटी. हॅलो गाईज, काय अरे, करताय तुम्ही ते? हा. सो पण फिफ्थला मॅन सिटी आहे, पण फिफ्थला मॅन सिटी आहे, बट न्यूकासल आर येट टू प्ले. सो बाय द एंड ऑफ दिस गेम वीक दे कुड व्हेरी वेल गो डाऊन टू सिक्स्थ अगेन. तसं आहे, बट राईट राईट. मॅन सिटी प्लेड 2 गेम्स. त्यातला एक आपण बघितली, ती एव्हर्टनची मॅच होती. मला असं वाटलं की ह्या मॅचच्या वेळेस तू म्हणाला नाहीस वाटतं, शुअरली दे कॅन लूज दिस वन नाही नाही ऑल्सो नाही तर. नाही, मी या मॅचच्या वेळेला म्हणलं शुअरली ही ती जिंकतीलच ना. ऑफकोर्स हा आता मॅन सिटी जिंकतीलच ना. हे मी म्हणलो, मयुरेशला माहिती आहे. पण हा आणि या मॅचला मात्र राहिलं माझं हे करायचं की हा लेस्टरच्या मॅचला, कारण मला माहितीच नव्हतं की होती. होती मी मॅच.
विसरून गेलो होतो त्याबद्दल. हो. पण बट त्याच्याच म्हणजे सॉरी, आता सॉरी अ, सगळे फॅन्स की मी हे हा म्हणायला विसरलो पण. ठीक आहे. बट तरी द मोर इंटरेस्टिंग गेम वॉज द 1-1 ड्रॉ ॲट एतिहाद, हम्म, हम्म. एव्हर्टनचा. कारण त्याच्यात एक अर्लिंग हालंडना पेनल्टी मिस केली रे. हो, पेनल्टी मिस केली पेनल्टी म्हणजे मिस वन ऑफ द केली ते केली, आणि रिबाउंड वरती ऑफसाईड ऑफ पोझिशन साइड मधनं होऊन बॉल हेडर मारला. मारला. हॉरिबल म्हणजे ऍट दॅट मोमेंट मला वाटलं हा खूप खच्ची झालाय ना ह्याचा, हा संपलाय वगैरे म्हणजे ह्याला आता म्हणजे अबुधाबीला पाठवून त्याला फिक्स करावं लागेल असं वगैरे वाटलेलं मला पण मला तो की असा वाटतोय थोडासा हालंड, की त्यानंतर तो घरी जाऊन चाबकाने स्वतःला मारून घेत असेल हा वगैरे, ते मला तसा वाटतो. तो माणूसच तसा आहे तो थोडासा. विच बिकेम इफेक्टिव्ह कारण लेस्टरच्या अगेन्स्ट त्याने स्कोर केलं. पण हा. स्कोरिंग अगेन्स्ट लेस्टर म्हणजे थोडं म्हणजे हा ठीक आहे ना, इट इज अ गिव्हन टाइप्स होतं ते म्हणजे. बट त्याच्यात पण डोकूचा असिस्ट होता म्हणजे आय एम गोइंग बॅक टू द एव्हर्टन गेम, आय एम सो सॉरी. हा. डोकूचा असिस्ट होता अँड दॅट मीम सक्सिडेड बिकॉज हु वॉज एट फुल बॅक ॲशली यंग. नाईस. So Jeremy Doku cannot play if the fullback is more than less than 30 years old. नाही, जेन्युइनली Basically. फक्त लाईक फक्त तिथे एक 25 वर्षाचा माणूस ठेवायचा ना, मग हा आउट ऑफ फक्त पोझिशन ठेवायचा. खेळवा. आउट ऑफ पोझिशन प्ले युअर फास्टेस्ट अँड द मोस्ट अस्ट्यूट मिडफिल्डर देअर अँड युअर डन. या सो तसं आहे. बट लेस्टरच्या अगेन्स्ट मॅन सिटी डॉमिनंट डिस्प्ले क्वाईट ऑनेस्टली. टू बी व्हेरी ऑनेस्ट लेस्टर इन द फर्स्ट हाफ वर इन द गेम लिटल बिट. कारण सविनियोच्या गोल नंतर लेस्टरचे बॅक टू बॅक 2 अटेम्प्ट चांगले होते. पण मग हो, सेकंड हो. हाफमध्ये ते विसरून गेले फुटबॉल खेळायचं. सो maybe that is why Erling Haaland could score in that second half. So, so as it stands, Pep still at his job. He's completed his year at Man City, uh, and बाकी त्याचा या या त्याचा पण कंटिन्यू. काहीतरी एक जय जयकारवाला हे होता की तू कसं वाटतंय तुला एवढे गेम्स झाल्यानंतर सिटीचं. तो म्हणाला ठीक आहे जसं आहे तसं आहे आता काय बोलणार वगैरे. हा. तिकडे पण तो स्वतःलाच तर देर वॉज अ मीडिया डिस्कशन ऑल्सो हॅपनिंग की ॲट वॉट टाइम विल पेप गॉर्डियोला कम आउट अँड ब्लेम हिज प्लेयर्स बिकॉज दिस इज नॉट जस्ट हिम बिंग बॅड बिकॉज हिज प्लेयर्स आर डेफिनेटली नॉट गिव्हिंग इट टू हिम. बट हॅज दॅट बीन पेप एव्हर बिफोर असा प्रश्न आलेला आहे की पेपने कधीच त्याच्या प्लेयर्सना ब्लेम केलंच नाहीये. प्रायमरीली कारण त्याचे प्लेयर्स चांगले होते तेव्हा. सो तसं आहे. या, सो ही सिच्युएशन या. इज अनप्रेसिडेंटेड फॉर हिम. एनिवे मला सो मला दॅट इज फक्त वेअर एकच सिटी लाईज. टॉप या. सिक्स कम्प्लीट करायला मला फक्त हो बोर्नमथ हो बद्दल बोलायचं आहे. त्यांचे हो दोन्ही मॅचेस आत्ताचे ड्रॉ झाले. द रिसेंट वन हो फुलम बरोबर 2-2 केली त्यांनी, आणि हो. आधीची निल ड्रॉ होती इफ आय एम नॉट येस रॉंग येस अगेन्स्ट येस येस क्रिस्टल येस. पॅलेस. क्रिस्टल पॅलेस. बट वाईल बोथ लाईक दे ड्रॉप्ड पॉइंट्स नाव, या या हो या पोझिशन मध्ये असताना तुम्ही जेव्हा ड्रॉ करता तेव्हा त्याला ड्रॉप्ड पॉइंट्स असं म्हणतात बोर्नमथ. हो. तुम्हाला त्याला सवय नसेल, तुम्हाला माहित नसेल हा, काय म्हणतात त्याला. बरोबर. पण इवन देन दे आर अनबीटन इन 7. येस. दे हॅव 4 wins and 3 draws, बट दे आर अनबीटन इन 7. आणि अ गुड प्लेस टू बी इन फॉर बोनमथ आणि नॉटिंगहम फॉरेस्ट. मी थोडासा सिक्रेटली आता रूट करायला लागलोय हो ते की अंडरडॉग्सचं जस्ट. आपलं हा. सवयच असते ना टू हा, तू तू रूट तू फॉर दी भीड रे तू. अंडरडॉग. हा तू भीड फक्त हा. आर्सेनलकडनं हरा, बाकी सगळ्यांना हरवा. सो लेस्टर ते पण आहे. तसेच जिंकलेत हे लक्षात ठेवा. हो हो द हो ओनली मग टीम दॅट बीट देम ट्वाइस दॅट सीझन वॉज आर्सेनल. हो. आय विल रिमेंबर दॅट वेलबेक गोल अँड या. आय विल रिमेंबर द येस. होप दॅट वेलबेक गोल गेव टू मी. सो येस. तसं आहे. That is मुव्हिंग the ऑन टू hope that killed us. Moving on to या. the relegation battle a bit ओ quickly, येस येस विच इज अ quickly, फन. uh, येस. which is basically Wolverhampton have crawled out of it. Crawled, but in a emphatic manner, Huh. quite They've crawled honestly. out of it like a tiger, basically. Oh, I No, mean, wait, hang on. With the wolf right there, मी tiger म्हणेन, पण ठीक. 2 wins and a draw. One win coming against the mighty Reds of Manchester. आणि आपण तो गोल नंतर डिस्कस करणार आहोत कारण तो हम्म. खूप भारी गोल आहे आणि तो Yes. लाईफमध्ये परत परत होत नाही. सो वुल्स वुल्स किलिंग युनायटेड 2-0. आणि अगेन द हायलाइट ऑफ द मॅच वॉज बेसिकली ब्रुनो फर्नांडिस हम्म, हम्म.
जस्ट डुईंग ब्रुनो थिंग्स ऍट दिस मोमेंट ऑफ टाइम, कारण त्याला नाही जमत आहे. नाही, पण युनायटेडचं राहू देत, मला वुल्स बद्दलच जास्त बोलायचं आहे, कारण एव्हर सिन्स द चेंज इन मॅनेजर दे स्कोर्ड 6 अनआन्सर्ड गोल अंटिल टॉटनम स्कोर्ड देअर गोल द अदर डे, राईट. डॉन विटो त्यांचं अनडिफिटेड मॅनेजर सध्या हो ऍट यार, वुल्फ्स. काढला हो. यार त्यांना गटारातनं बाहेर काढला. दे आर ऑन 16 पॉईंट्स राईट नाव आउट ऑफ द ड्रॉप झोन. आणि नाव दॅट यू सी द टीम युअर लाईक दीज गाईज हॅव रिअली गुड प्लेयर्स यार, कम हो, ऑन, हो, लाईक हो, ते क्वाईट इंडिव्हिज्युअल ऑनेस्टली दे क्वालिटी होती. इट वॉजंट कमिंग बाप होते ते. टुगेदर. हा, हो. ते इट वॉज इन कमिंग टुगेदर. कारण इवन इन द युनायटेड गेम, अगेन आपण तो डिस्कस करणारच आहोत गोल, हा. कारण तो आपला अनफॉर्च्युनेटली और रादर फॉर्च्युनेटली मोमेंट मोठ्या गेमचे छोटे मोमेंट्स मध्ये आपण तो नाही, डिस्कस तो करणार गोल आहोत. डिस्कस आत्ता करायला हरकत नाहीये की कॉर्नरला हो. डिरेक्ट गोल मारला. इट्स द फनीएस्ट थिंग दॅट कॅन हो. हॅपन टू यू इफ यू आर नॉट, आणि इफ दॅट इज नॉट युअर टीम. इन्सेन पण हा, इन्सेन म्हणजे कुन्हा इज अ ग्रेट प्लेअर. आर्सेनलला ये रे कुन्हा, नको ऍक्च्युली नको येऊ, तू खूप मारतोस आणि चष्मे करेक्ट. विस्मे फोडतोस लोकांचे. तुला नको येऊ मारामारी आम्हाला. करणारे प्लेअर फार आवडायला लागलेत हल्ली. कुडूस आणि हा कुना, म्हणजे कोणाच्या तरी थोबाडावरती मारलेलं असलं पाहिजे, मगच तुला टीम मध्ये पाहिजेस तू. अरे मला मला असं वाटतं, कारण आपण ना ऍज आर्सेनल प्लेयर्स हॅव बिकम व्हेरी सॉफ्ट, असं मला हा, म्हणजे वाटतं. दिस इज नॉट द सेम ओल्ड आर्सनल. हा, कारण एक साकाला धडधड पाडताड बिडतात, ऍट द मोस्ट काय ते रेफरीला कंप्लेंट करतात. हा, इन ऑल ऑनेस्टी प्लेयर्स म्हणतात की आम्ही काय काहीतरी केलं तर बिंग आर्सेनल प्लेयर्स वी गेट रेड कार्डेड फॉर नो रिझन. बरोबर आहे. नाव इन हाइंडसाइड तो डेक्लन राईसचा रेड कार्ड एवढा इरिटेट करतोय ना मला, इन हाइंडसाइड हा. इट्स गेटिंग इवन वर्स. बट सॉरी, वी वर टॉकिंग अबाउट बुल्स अँड नॉट वुल्व्स तर इट्स आर्सेनल. बँग ऑन त्यांना कॉम्बिनेशन, आणि फार बदललं नाहीच आहे. इट्स जस्ट, आय थिंक इट्स, त्यांना तो वेळ हवा होता सेटअप व्हायला आणि तो घेतलाय त्यांनी. दे हो. लुक्ड व्हेरी पुअर ॲट द स्टार्ट ऑफ द सीझन, पण त्यांचं दे आर प्लेइंग अट्रॅक्टिव्ह फुटबॉल अँड यू हॅव टू गिव्ह दे आर देम दॅट. प्लेइंग ग्रेट फुटबॉल टू बी व्हेरी ऑनेस्ट. सो दे आर आउट ऑफ द ड्रॉप झोन. मला फक्त हे संपवायचं आहे आता पटकन, कारण हा. ड्रॉप झोन मध्ये असलेल्या 3 टीम्स लेस्टर, इप्सविच आणि साऊथहॅम्प्टन. लेस्टरचं तर मॅनेजर बदलूनही झालंय आणि काही बदलत नाहीये नशीब. हम्म. साऊथहॅम्प्टन तर इट्स जस्ट पुढच्या वर्षीसाठीच मॅनेजर घेतलाय त्यांनी, की हो. भाई पुढच्या वर्षी चॅम्पियनशिप मध्ये आम्हाला चांगला मॅनेजर हवाय, हु ऑलरेडी नोज द हा. प्लेयर्स फॉर द नेक्स्ट 6 मंथ्स, या राईट. बेसिकली हो. सो आता हाय लेवलवरती जरा कम्पीट करून बघूया किती पॉईंट्स काढता येतात यावर्षी. सो साऊथहॅम्प्टन इज डिबलिंग दॅट. लेस साऊथहॅम्प्टन आय फील. हा, अनफॉर्च्युनेटली इप्सविचसाठी पण मला तसंच वाटतंय की वाईल दे आर, त्यांचा हे नाहीये म्हणजे प्लेइंग असं अट्रॅक्टिव्ह फुटबॉल बट. जिद्द आणि चिकाटीची कमी नाहीये, पण रिझल्ट हा. नाही मिळत आहेत. येस, अनफॉर्च्युनेटली आणि दॅट इज द वुल्फ्सच्या इशू. वुल्फ्सच्या वरती 2 टीम्स आहेत, क्रिस्टल पॅलेस आणि एव्हर्टन. क्रिस्टल पॅलेस हॅव फाउंड फॉर्म नाव, 20 पॉईंटवर आहेत ते. येस. त्यांच्या खाली एव्हर्टन आहेत, जे दे कॅन बी गेम इन ड्रॅग्ड हँड. इन टू इट काहीतरी झालं तर. पण हे क्रिस्टल पॅलेस आणि वुल्व्स आपण, क्रिस्टल पॅलेस आणि एव्हर्टन आपण धरतोय रेलिगेशन बॅटलमध्ये, पण त्यांच्या वरती एक टीम आहे मँचेस्टर युनायटेड, जी हु हॅज त्यांच्यापेक्षा एक लॉस्ट. मॅच जास्त हरली आहे. क्रिस्टल पॅलेस अँड एव्हर्टन हॅव 7 डिफीट्स. युनायटेड हॅव And 8. United have 8. But there's someone sitting in 11th with 9 defeats also called Hotspur. So बट अ, टॉटनम काय चालू आहे यार युनायटेड आणि टॉटनम दोघांचं. लेट्स लाईक आय थिंक युनायटेडचं पण साधारण साऊथहॅम्प्टन सारखंच आहे की हा मॅनेजर पुढच्या वर्षीसाठी आहे. हा ह्या वर्षाचा मॅनेजर नाहीच आहे, कारण काहीच नाही होते रे. म्हणजे तुमचा बरोबर. पण कॅप्टन मी तुला पण मी तुला एक कुठेही जेन्युअनली नाहीये, आता काहीच नाहीये. मी तुला जेन्युअनली मगाशी एक आता रेकॉर्डिंग आपण सुरू करायच्या आधी प्रश्न विचारला होता की जातील असं वाटतंय का तुला युनायटेड, ज्यावर तू म्हणलास नाही नाही, आणि ते नाही नाही मला तू 2004 मध्ये म्हणल्यासारखं वाटलं. कारण तुला तुला अजूनही वाटतंय की रॉय कीन, डेव्हिड बेकम, वेन रुनी हे सगळे लोक तिथे आहेत, तिथे मॅनेजर अलेक्स फर्ग्युसन आहे, आणि त्या अरे त्या कसं रिस्पेक्ट जाणार मधनं तू रे, नाही नाही जाणार आला नाही होता. रे. नाही जाणार यार, कसं कसं पॉसिबल आहे त्यांना जाणं. अरे ऐक ना, 22 पॉईंट्स ऍट दी एंड मॅथमॅटिकली ऑफ, पॉसिबल आहे पण मॅथमॅटिकली पण आय थिंक. मॅथमॅटिकली कोणीही पॉसिबल आहे एक्सेप्ट लिव्हरपूल हो. जाणं. मी ते म्हणत हो. नाही आता. पण मी म्हणतोय की दिस इज माझं पॉइंट लाईक फॉर्म वरती बेस्ड नंबर, लाईक यू लॉस्ट हाफ युअर गेम्स, दॅट इज रेलिगेशन फॉर्म. येस. येस. आणि त्यांचा नेक्स्ट गेम इज अप अगेन्स्ट न्यूकासल हु इज जे किलिंग इट नाही ॲट द म्हणलं तरी मोमेंट. आत्ता चांगले खेळत आहेत ना. त्यांनी 11 गोल्स अनआन्सर्ड मारलेत.
हो. सो तसं आहे म्हणजे ऐक हो, बट युनायटेड आर इन द रेलिगेशन स्क्रॅम्बल टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे दे आर सिटिंग ॲट 22 आणि इट्स ॲट 14. म्हणजे जस्ट बिकॉज लेस्टर, इप्सविच अँड साऊथहॅम्प्टन आर शिट, युनायटेड माइट नॉट बी रेलिगेटेड इज वॉट आय फील. मला असं वाटतंय. बट कठीण आहे परिस्थिती हम्म. तिथे हम्म. खरंच. म्हणजे I feel for Amorim because the squad that he has is probably the worst United squad in existence ever. हम्म. So it's sad to see United this way, or rather not. I don't know. Mixed feelings. असं आहे ते. हाँ. उनके साथ बुरा होना तर इतना भी बुरा नहीं होना चाहिए था वगैरे असं हे व्हायला काही झालेलं कुठनं आली आहे सिंपती, मला नाही येत. मला मला बट आवडेल जर इप्सविच आणि साऊथहॅम्प्टन क्रॉल बॅक आउट ऑफ देअर टू मेक रूम फॉर बोथ द मँचेस्टर टीम्स. आय डोंट केअर. हा हा पण हा हा हा. सिटीचे पण एकशे सिटी सिटीला रेलिगेशन लिगल कारणांनी जाणार आहे. त्यांचं नॉर्मल रेलिगेशन नसणार आहे ना, हा, म्हणून. बघू ना. ते पण होईल कदाचित. आता एक नाही, मॅच जिंकली सिटी म्हणून काही होत नाही. सिटी आणि युनायटेड मध्ये पण 9 पॉइंटचा अंतर आहे ॲट द मोमेंट. हा. सो 9 पॉइंट असो का अंतर है हे. सर, देखते देखते हो जाएगा. हा. सो तसं आहे. एक पटकन रिकॅप करायचं आहे टेबल बिफोर वी मूव्ह टू द नेक्स्ट सेगमेंट. का नको. राहू दे एकदम नको. झालं, आपण डिस्कस केलेलं आहे टेबल. हो. चालेल. सो दॅट्स द गेम वीक. पण गेम वीक मध्ये दीड गेम वीक मध्ये हम्म. आपल्याला मस्त मस्त छोटे छोटे मोमेंट सापडलेले जे आपण डिस्कस करणार आहोत इन आर सेगमेंट मोठ्या गेमचे छोटे मोमेंट्स. ब्रॉट टू यू बाय तुमचा इथे ब्रँड येऊ शकतो. करेक्ट. आम्ही हा सेगमेंट परत घेतोय कारण मजा आली आम्हाला ते करायला, आणि हे हे एक छान असं टाइम कॅप्स्यूल सारखं आपण करू शकतो या पॉडकास्टमधनं हो. तयार. कारण मोठ्या गेमबद्दल आपण खूप बोलतो की हे झालं ते झालं, हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होतं. पण असे मोठे मोठे गेमो में जे छोटे छोटे मोमेंट्स होते रहते हैं सॅन्योरिटा, त्यांचं काय करायचं. तर हा. जसं की मी यावेळेस आपलं ह्याच्यावरनं खूप भांडण झालं की हा मोमेंट घ्यायचा कोणी या एपिसोडमध्ये. कारण तुझा एकतर मी एम हा आहे मी की तुला तो रिमाइंड केला. तू मला एक इंस्टाग्राम पोस्ट और समथिंग पाठवलीस, म्हणून ती तुझी हा. नाही होत लगेच. सांती काजोरला आपल्या सगळ्यांचं आहे. 2 मिनिटं पण मी तुला रिमाइंड केलं की हे झालेलं आहे त्याच्यात. सांती काजोरला कोणा एकट्याचं नाही, सांती काजोरला आपल्या सगळ्यांचं आहे. सँडी काझोरला डाऊनराईट द हॅपीएस्ट पर्सन इन प्रीमियर लीग म्हणू शकतो का? मी अरे त्याला यार, कधी नाही, काय मस्त दुःखात प्लेयर आहे. बघितलंच नाही. तो नेहमी हसायचाच राव. काय मस्त प्लेअर यार. म्हणजे नॉट जस्ट अ ग्रेट प्लेअर, बट हिज जनरल ॲटिट्यूड अबाउट एव्हरीथिंग वॉज ऑल्सो. ही वॉज दॅट टेड लासो मधला फुटबॉल इज लाईफ. हा, दानी रोहास. रोहास, डॅनी रोहास. फुटबॉल इज लाईफ. काही झालं तरी फुटबॉल इज लाईफ. म्हणजे नाही, द मोस्ट स्किल्ड प्लेअर आय थिंक. आय लाईक तो कॉर्नर उलट्या पायाने घेणं वगैरे हे करत हो होता तेच. यार. तो याला म्हणजे काही अर्थच त्याला नाही. दॅट इज माय फेवरेट मोमेंट की तो राईट फुटने घ्यायला चाललाय, तितक्यात त्याला जॅक विल्शर आणि ॲरन रॅमझी म्हणतो दुसऱ्या. अच्छा, दुसरा का? तो दुसऱ्या पायाने घ्यायला जातो. म्हणजे हाऊ गुड आर यू. सो म्हणजे एनिवे, की नाही, हँड्स डाऊन द हे बेस्ट टू दिस फुटेड कॅन प्लेअर इन बिकम द अ लीग. सांती काजोरला पॉडकास्ट या ॲट या एनी या. पॉइंट. कारण माझ्याकडे त्याचा एक रेडिटवरचा एका आर्सेनल फॅनचा ड्रीमवाला किस्सा पण आहे. हा तुला हा. माहिती आहे का? नाही नाही हा नाही नाही, आपण सांगून कधीतरी टाक सांगून नंतर टाक. करूया. नाही, सांगून टाक आता. खूप मोठा आणि ते प्लेअर ओके. प्रोफाईलच्या वेळेला करायचा आहे तो. चालेल चालेल पण चालेल. नाही पण द सांती काजोरला मोमेंट ऑफ द वॉज ॲट दी मॅच वॉज एमिरेट्स. सँडी. हा. या. आणि त्याचा ही आर्टेटा रिटर्न टू द बरोबरचा एमिरेट्स फोटो. आफ्टर 7 years. आणि आर्टेटा बरोबर त्याचा फोटो मला आदित्यने पाठवला, आणि दॅट फॉर मी वॉज, अरे, सीइंग हिम ॲट दी एमिरेट्स वॉज अ छोटा मोमेंट फ्रॉम अ मोठा गेम फॉर मी. या. सो त्याची अख्खी इंटरव्ह्यू त्यांनी हे केलेली. म्हणजे पोस्ट मॅच, सॉरी, प्री मॅच त्याचा इंटरव्ह्यू होता. आणि इन जनरल तो माणूस वाईब्स आहे रे. तो म्हणजे तो हो. जेन्युइनली वाईब्स आहे माणूस. हो. आणि ॲट दिस मोमेंट ऑफ टाइम ही इज ॲट द एज ऑफ 40 स्टील प्लेइंग प्रोफेशनल फुटबॉल ॲट ओव्हिएडो, वेअर जस्ट टू मेक शुअर हिज टीम गोज अप इन द रँक्स. ते काहीतरी लीग 2 का लीग 3, हम्म. टायर 3 लीग इन स्पेन खेळतात आहे. ही इज अ लोकल ओव्हिएडो बॉय म्हणून त्याचा पे जो आहे हम्म. तो अख्खा त्याचा पे क्लबला परत देतो, सो दे कॅन रिइन्व्हेस्ट इट इन फॅसिलिटीज. सो ही डज नॉट टेक अ पे चेक. द ओनली रिझन ही टेक्स पे चेक इज फॉर हम्म. टॅक्स बॅलन्सेस. पण त्याचा हम्म. अख्खे पैसे ही पुट्स इट बॅक इन टू द क्लब, सो दे कॅन
हा. advanced with their facilities and players and everything. हम्म. So he's not just a great player, but just a ambassador for the फुटबॉल game of इज football. लाईफ. फुटबॉल इज लाईफ. एनिवे, सो हा हा एवढा एका इमोशनल नोटवरनं आपण अजून एका मोमेंटला जाऊया, येस. विच इज द कुन्हा गोल अगेन्स्ट मँचेस्टर युनायटेड. नो, कॉर्नरवरनं स्कोअर केलेलं आपण बघितलं, असं नाहीये की नाही बघितलेलं आहे, हा. बघितलंय. पण वेन यू आर मँचेस्टर युनायटेड, तुम्ही इन अ गॅप ऑफ 3 days सेम गोल नाही खाऊ शकत. हो हो. नाही, मला सो शक्यच नाही. म्हणजे कीपरचा पॉइंट काय आहे मग तुमच्याकडे असायचा? ठेवूच नका ना, 11 आउटफील्ड प्लेअर खेळवा ना मग. हा, आणि दिस इज द सेम टीम दॅट वर कॉलिंग अस सेट पीस मर्चंट्स ना. हा. अगेन आय रिपीट, मे बी यू आर लॅकिंग अ सेट पीस करेक्ट. कोच क्लिअरली. करेक्ट. कारण आर्सेनल आर्टेटा तेच म्हणला ना की वी वर जस्ट एक्सप्लॉइटिंग द वीकनेस इन द ऑपोजिशन. आणि तो कारण माझं म्हणणं आहे टॉटनमच्या की त्यांनी अगेन्स्ट तुम्ही इनफ सेम खाल्ला. एक्सप्लॉइट नाही केला. उगाच हेडर बिडर हो, घेत बसले. डायरेक्ट जातो काहीच बॉल गोलमध्ये. डायरेक्ट जात होता. खरं. आणि एकतर लिसँड्रो मार्टिनेसची खाज, तो सॉनला म्हणतो, हा लवकर घे आम्हाला स्कोर हो करायचंय. हो आणि सॉन म्हणाला, असं आहे का, गोल मारतो मी. फर्स्ट हे डायरेक्ट गोल. वुल्स सेम कंडिशन, कुन्हा स्टेप्ड अप कॉर्नर वरून, सेम सेम पोझिशन ऑन द पिच, सेम गोल. म्हणजे साइड बाय साइड लावले ना ते गोल्स, देर इज ऍब्सोल्युटली हो. नो डिफरन्स आय बिटवीन थिंक द द टू गोल्स. डिप ऑन इट वॉज द सेम. आणि तो सेम गणला. ऍब्सोल्युट सेम. ओनाना सेम हो. गणलाय दोन्ही वेळेला. सो इट्स हिलेरियस. सो वाय इट इज अ बिग मोमेंट, म्हणजे छोटा मोमेंट नाही म्हणता येईल, हा बिग मोमेंटच म्हणता येईल. कारण इन अ स्पॅन ऑफ 3 days आम्ही कधी बघितलेलं नाही. मी आयुष्यात हो. मी दोनदा वगैरे मी बघितलं असणार. फुटबॉल खेळताना हे एकदा होताना बघितलंय. आणि हा, जनरल फुटबॉल बघताना हे एक डझनभर वेळा होताना बघितलंय. आणि त्यातले 2 वेळा मँचेस्टर युनायटेड बरोबर गेल्या आठवड्यात झालंय. 2 आठवडे. सो इट्स इनसेन. सरप्राइझिंगली आपला नेक्स्ट मोमेंट ऑफ द गेम पण वुल्सच आहे. वा. सो नॉट मेनी पीपल नो दिस. सो इन अ सर्टन साऊथ ईस्ट एशियन कंट्री, वुल्स वर्सेस टॉटनमला खूप असं महत्व दिलं जातं. अँड दे कॉल इट द कोरियन डर्बी, बिकॉज टू ऑफ देअर फेवरेट प्लेयर्स, लाईक वन लेजेंडरी प्लेयर अँड वन न्यू कमर अँड ग्रेट हम्म. प्लेयर प्ले फॉर द रायव्हल्स. सो त्यांनी हा डब केलेला आहे. इट्स कॉल्ड द कोरियन डार्बी. कारण एका साईडला खेळतात सॉन साहेब, दुसऱ्या साईडला खेळतात चान साहेब. आणि बेंटांकूर दोन्हीमध्ये कन्फ्युज. सॉरी सो विजा. नाही नाही, मला एक जोक मारायचा होता पण मी मारू का नाही, हा ठेवायचा का नाही, असं डोकं मारून चालू आहे. टाकणार. की लाईक या गेमलाच लाईक डार्बी, काय ते कोरियन डार्बी वगैरे म्हणण्यापेक्षा द स्क्विड गेम का नाही म्हणायचं. पण सरप्राइझिंग, सरप्राइझिंग यू ब्रिंग दिस अप. कारण जेव्हा ही मॅच चालू होती, गेम मध्ये स्क्विड गेम्सची ऍड होती. तर ते ऍड बोर्ड असतात ना येस. ग्राउंडच्या भोवती, त्याच्यावर स्क्विड गेम्सची ऍड होती. आणि लोक तेच विचारत होते, isn't this a very different kind of racism of sorts? So it's crazy. But funny enough, in the Wolves Tottenham game, Chan scored beautiful goal. However, Son, when he had the chance to score, he missed a very clear penalty. Jose Sa jumped to the right side, dived to the right side, and didn't let Son score. सो एनिवेज, सो कोरियन डर्बी ह्याला म्हणतात, हे मला ह्या वर्षी कळलं क्वाईट ऑनेस्टली. कारण स्पर्सच्या कोरियन अकाउंटने पण तेच ट्विट केलेलं, बी रेडी फॉर द कोरियन डर्बी. मला वाटलं हे फक्त म्हणजे इंग्लिश लोक स्लाईट असं रेसिझम दाखवतात, नाही, पण कोरियन फॅन्स, फॅन्स आर. कोरियन हा. सपोर्टर्स ऑल्सो से दे कॉल इट द कोरियन डर्बी. सो दॅट इज ट्रिव्हिया स्लॅश छोटा मोमेंट इन अ मोठा गेम. येस. तुझ्याकडे अजून कोणते मोमेंट्स आहेत का माझं मोमेंट्सच झालंय, मोमेंट्स आहेत? माझं झालंय. हा. सो ते होते आपले छोटा मोमेंट्स ऑफ मोठे गेम्स. आणि तो होता आमचा एपिसोड. ऍट द एंड ऑफ द एपिसोड काय करतो आपण, सीटीए करतो, अजून काय करतो, मला असं रिमाइंड करावं लागतंय. 2024चा शेवटचा एपिसोड आहे हा आपला. आणि 2025 मध्ये आपण एंट्री मारतोय. 2024 समजा आपला कॅलेंडर टू कॅलेंडर इयर असला तर आर्सेनल वुड हॅव बीन ऑन टॉप ऑफ द टेबल, बिकॉज मोस्ट पॉइंट्स स्कोर्ड बाय टीम. पण सगळ्यांचं नशीब
चांगलं नसतंच, रादर कोणाचंच नसतं, असंच आहे सिच्युएशन. बट ॲट दी एंड ऑफ द एपिसोड, तुम्हाला समजा एपिसोड आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपले आता 200 फॉलोअर्स झालेले आहेत. सबस्क्रायबर्स, नॉट फॉलोअर्स, येस. माय बॅड. फॉलोअर्स नाही म्हणायचं, सबस्क्रायबर्स म्हणायचं. तर आम्हाला असे ते नंबर्स वाढत गेले तर आम्हाला खूप आवडतं. अजून आमचा उत्साह वाढतो नवीन एपिसोड्स करायचा. इनफॅक्ट एवढा उत्साह वाढलाय की आम्ही मिड सीझन रिव्ह्यू करणार आहोत इन द नेक्स्ट एपिसोड. की अर्ध्या सीझनचा रिव्ह्यू म्हणजे बेसिकली मॅनसिटीवर हसणार, युनायटेडवर हसणार बेसिकली. सो तसंच असणार आहे. बट दॅट इज द नेक्स्ट एपिसोड विच इज गोइंग टू कम अप. आणि मग त्याच्यानंतर आपले गेम वीक रिव्ह्यूज ॲज युजल चालू असणारच आहेत. सो वेट फॉर दॅट. अजून एक म्हणजे आम्ही एमबीएमबीचा पण एक एपिसोड करणार आहे, जिकडे आपण इंडियाची जी काय मस्त हालत होते बीजीटी मध्ये ती पण डिस्कस करणार आहोत. तर तो पण आहे आमचा चॅनल, जिकडे आम्ही क्रिकेट डिस्कस करतो. आमची FPL पण आहे, जिथे मी बॉटम वरनं थोडं मध्ये आलेलो आहे, 6 रँक्स क्या जम्प बात करून. है. तर तुम्ही वाह. FPL पण जॉईन करा. तिकडे खालती लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. राधिका टाकते लिंक, तिकडे क्लिक करा, जॉईन करा लीगला. मज्जा मज्जा करूया आपण तिथे. आणि आमचा इंस्टाग्राम पेज पण आहे, तिकडे पण आम्ही बरंचसं कंटेंट टाकतो. हल्लीच मी एक ट्युटोरियल टाकलेला आहे, डान्स ट्युटोरियल टाकलेला आहे ऑन हाऊ टू डान्स इफ यू आर अ क्रिकेट प्लेअर. सो तो पण व्हिडिओ बघा. सो दॅट इज द थिंग. आणि ॲट द एंड ऑफ एव्हरी एपिसोड, व्हॉट डू वी से? व्हॉट डू वी थिंक ऑफ टॉटनम?